टोक्यात आणलेली आहे। 4:15 वाजलेले आहेत। ओहो सुमित पाटील खोलवर चढाई स्पोर्ट पनवेल 3 वर चला शेवटचा मॅच। पनवेल स्पोर्ट पनवेल विरुद्ध सुनसरील प्रतिस्पर्धी संघ ओमकार वेशवी। नवतरुण कारावी सत्यनारायण नवेगाव आला आला आला। नवतरुण कारावी सत्यनारायण नवेगाव दोन्ही संघ उपस्थित होते। ओमकार वेशवी पनवेल स्पोर्ट पनवेल 3 वर चला शेवटचा मॅच। सन्माननीय प्रसाद राजाराम पाटील अंतोरे यांनी खरोखर विजयाचा शंखनाद केला वाशी संघानं, जय भवानी वाशी संघानं, आणि त्यांच्यावर खुश होऊन संघासाठी जय भवानी वाशी संघासाठी स्वागत आहे आपलं। ओमकार वेशवी पनवेल स्पोर्ट पनवेल चला आपणास अंतिम पुकार। वेळ घेऊ नका विनंती करतोय। परंतु चाय कोरा नको, आता चहा देशील कोरा। दर्शन मोकल कुठे असेल व्यासपीठाकडे। सामन्याला सुरुवात नवतरुण कारावी सत्यनारायण नवेगाव पुन्हा एकदा मैदानात आपल्या संघासाठी योगदान देत असताना नवतरुण कारावी संघासमवेत राज पाटील निघालाय चढाईसाठी। मैदानावरचा बाहुबली ठरलेला आहे, बघा कशी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। पनवेल स्पोर्ट पनवेल या लवकर मित्रांनो, तुमच्यामुळे पूर्ण स्पर्धा लेट होईल। आपण आटोक्यात आणलेली आहे। 4:15 वाजलेले आहेत। ओहो सुमित पाटील खोलवर चढाई गत वर्षाचा अजिंक्य पदाचा भाग्य विजेता पेन तालुक्याचा नवतरुण कारावी पाहायला मिळतो। ओमकार वेशवी संघ उपस्थित झाला। राज पाटील आताच विवाह बंधनात साखरपुड्यात अडकला गेला। रासल पालीमध्ये आता सर्व स्पर्धा रासल मध्ये असले की पोचणारच जावं। जेवायची व्यवस्था करा म्हणजे झालं।
राज पाटील लक्ष देतोय काय बघा, कानावर आवाज जातो. 0-10 क्रीडांगण नंबर 2 वर केलाय. चढाईसाठी राज पाटील 1 गुण मिळवतोय. दुधागड तालुक्याचा जावई म्हणावाच लागेल. आनंद वाटतो हो जावई म्हटल्यावर. राजा देशमुख क्रीडांगण नंबर 2 वर मात्र क्षेत्ररक्षण यांचा धमाका. क्रीडांगण नंबर 3 चालू करून घ्या सुजित म्हात्रे. आर्यन म्हात्रे मध्ये ती धमक आहे. रंगवेल हा सामना. अथर्व पाटील सरकार जबरदस्त कोपरा नवतरुण कारावी संघाचा तयार होतोय. हो हो काय वारंवार गुण टिपतोय राज पाटील. नवेगाव संघ जिद्द सोडू नका. अश्वत्थाम्याची जिद्द आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा राज पाटीलची पालखी उचलली जाईल का? ती धमाका आहे नवेगाव संघामध्ये. मात्र माघार तिकडे रोहन पाटील थरका पुरवून सोडलाय 2 वर. रोहन पाटील ज्याने आता चढाई केली. हा खेळाडू येत असताना जरा गाडी स्लिप झाली, त्यामुळे त्याला दुखापत झाली हाताला आणि शोल्डरला मार लागला. तरी सुद्धा कबड्डीची हाऊस तो हॉस्पिटल मध्ये गेला आणि पुन्हा मैदानात दाखल झाला. राज पाटील आज कानाडोला करतोय. मॅच झाल्यावर 2-3 मॅचेस नक्कीच पाटील. हे दीपेश पाटीलला बोलायलाच नको. बिबट्या बोलायची खोटी हे मॅचेस. बिबट्या म्हणून नाव मिळतं याच्यासारखा आनंद काय तुला? याच्यासारखा आनंद तुला काय? जबरदस्त खेळ करणारा दीपेश पाटील एक आनंदी खेळाडू. ओ हो 2 वर सुद्धा छान खेळ. निघालाय हाच तो ऑनलाईन निघालाय चढाईसाठी. सारस पाटील माघार घेतोय. थांबवलाय, गारद केलंय, चांदण्या दाखवल्या. सारस पाटील 4-5 सत्यनारायण नवेगाव. जिद्द सोडू नका. काही शक्य आजचे अंदाज सर्वांचे घसरलेत. मिथून मोकलची पालखी जर उचलली तर गजर होईल टाळ्यांचा. सत्यनारायण नवेगाव संघ मात्र माघार घेतोय. संकेत मात्रेचा आता वापर होईल. 4-7 बेधुंद होऊन खेळला आता मात्र संकेत मात्रे. हो उचलली गेली आहे पालखी. काय क्षेत्ररक्षण केलंय राज पाटील. याला गारद केलंय. ओढावलाय राज पाटील याला.
जाईल का उचलली काही शक्य आहे गेली गेली उचलली गेली आणि काय झालं पूर्ण बुचकुल्यात पाडलं पालखी उचलता उचलता बितून मोकलली घणाघाती हल्ला चढवला प्रयत्न छान केला होता चार गुण मिथून हा मिथून मोकलचा खेळ आहे हो. कधी काय करेल चमत्कार ते सांगू शकत नाही असा मिथून मोकल नवेगाव संघ प्रयत्न छान होता जरा काय